नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या आधीच्या आपल्या लेक्चरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासताना प्रामुख्याने मी दोन वैशिष्ट्यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या विषयावरती हे माझं दुसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये मी भारतीय अर्थव्यवस्थेची दोन वैशिष्ट्ये आपणास समजावून सांगितली. त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे अत्यल्प दरडोई उत्पन्न. म्हणजेच भारतातील लोकांचे दरडोई उत्पन्न हे विकसित देशातील लोकांच्या दरडोई उत्पन्नापेक्षा अत्यल्प म्हणजे अत्यंत कमी आहेत हे आपण अभ्यासलो. त्यानंतरच्या दुसऱ्या वैशिष्ट्यांमध्ये आपण पाहिलं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये व्यवसायाची विभागणी कशा पद्धतीने झालेली आहे. कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या तीन क्षेत्रांचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा किती आहे आणि एकूणच देशाच्या प्रगतीमध्ये या तिन्ही क्षेत्राची भूमिका कशी आहे हे देखील आपण मागच्या लेक्चरमध्ये दुसरं वैशिष्ट्य अभ्यासत असताना आपण पाहिलं. या प्रस्तुत लेक्चरमध्ये मी आपणास भारतीय अर्थव्यवस्थेची आणखी दोन वैशिष्ट्ये समजावून सांगणार आहे. दोन वैशिष्ट्यांकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आज अभ्यासणाऱ्या वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य असणार आहे ते म्हणजे भारताची वाढती लोकसंख्या. वाढत्या लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवरती पडणारा भार. आणि दुसरं जे या लेक्चरचा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतातील भांडवल निर्मितीचा वाढता दर. अशा प्रकारे या लेक्चरमध्ये आपण आणखी दोन वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत. तर चला आपण पाहूया ही दोन वैशिष्ट्ये आणि त्यांचं स्पष्टीकरण. हे पहिलं वैशिष्ट्य जे की आपण आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यासलो, हे दुसरंही वैशिष्ट्य आपण या आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यासलो. आता आपण पाहूया हे तिसरं वैशिष्ट्य, हेवी पॉप्युलेशन प्रेशर. म्हणजे लोकसंख्येचा वाढता भार. आपण पाहिलं तर भारताची लोकसंख्येच्या बाबतीत भारत हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश हे चायना आहे. त्या पाठोपाठ दुसरा क्रमांक भारताचा लागतो. सद्यस्थितीला भारताची लोकसंख्या ही 136 कोटी इतकी आहे. सन 2001 मध्ये भारताची लोकसंख्या 102 कोटी इतकी होती. ती 2010 मध्ये 121 कोटी पर्यंत वाढली आणि जानेवारी 2017 अखेर भारताची लोकसंख्या ही 136 कोटी इतकी आहे. आपण मागच्या दोन आकडेवारीची तुलना केली असता म्हणजे 2001 मध्ये ही लोकसंख्या 102 कोटी इतकी होती. 2010 मध्ये ही लोकसंख्या 121 कोटी पर्यंत वाढली. म्हणजे 2001 ते 2010 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये, या एका दशकामध्ये भारताची लोकसंख्या ही जवळपास 19 कोटींनी वाढली. म्हणजेच भारताची लोकसंख्या या 10 वर्षाच्या काळात म्हणजे 2001 ते 2010 या 10 वर्षाच्या काळात जेवढी वाढली तेवढी लोकसंख्या एकट्या ब्राझील देशाची असल्याचे आपल्याला लक्षात येते. म्हणजे यावरून मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या देशातील लोकसंख्येच्या वाढीची तीव्रता किती अधिक आहे. ब्राझील या देशा एवढी लोकसंख्या फक्त 10 वर्षामध्ये आपल्याकडे वाढत आहे. निव्वळ लोकसंख्येमध्ये तेवढी भर पडत आहे. म्हणजे निश्चितच
आपल्या लोकसंख्येच्या वाढीचं एक गंभीर प्रश्न या ठिकाणी देशासमोर उभा होतोय. त्यानंतर दुसरा महत्वाचा एक मुद्दा या ठिकाणी मी सांगणार आहे लोकसंख्येच्या बाबतीत, ते म्हणजे एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी भारताची लोकसंख्या ही 17.74% इतकी आहे. म्हणजे एकूण जगाच्या लोकसंख्येमध्ये भारताच्या लोकसंख्येचा वाटा हा 17.74% इतका आहे. त्याचबरोबर तुम्ही एकूण लोकसंख्येमध्ये चीनचा जर वाटा किंवा हिस्सा बघितला तर जगाच्या एकूण लोकसंख्येमध्ये चीनच्या लोकसंख्येचा हिस्सा हा 19.5% असल्याचा आपल्याला दिसून येईल. म्हणजे भारतामध्ये एकूण जगाच्या क्षेत्रफळापैकी भारताला फक्त 2.5% क्षेत्रफळ हे लाभलेलं आहे. आणि या 2.5% जगाच्या क्षेत्रफळामध्ये जगाचे 17.74% लोकसंख्या वास्तव्यास आहे. म्हणजे 2.5% एवढ्या क्षेत्रफळावरती फार मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा भार या ठिकाणी असल्याचा आपल्याला दिसून येईल. 17 ते 18% लोकसंख्या, जगाची लोकसंख्या एवढ्या कमी क्षेत्रफळामध्ये वास्तव्यास असल्याचं आपल्याला दिसून येतं. मगाशी मी बोललो एकूण जगाच्या लोकसंख्येमध्ये चायनाच्या लोकसंख्येचा हिस्सा हा 19.5% आहे. आणि तुलनेने भारतापेक्षा चायनाला अधिक भौगोलिक क्षेत्रफळ त्यांच्या वाट्याला आल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे त्यांच्याकडे क्षेत्रफळ अधिक आहे आणि लोकसंख्या अधिक असली तरी त्या क्षेत्रफळामध्ये ते सामावून घेऊ शकतात. परंतु भारताचं क्षेत्रफळ मात्र तुलनेने कमी आहे. येत्या आणखी 30 वर्षामध्ये म्हणजे 2050 मध्ये भारताची लोकसंख्या चायनालाही ओलांडून भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगातला पहिल्या क्रमांकाचा देश होणार आहे. भारताच्या लोकसंख्येचा वाढीचा दर जर तुलनेने बघितला तर जगाच्या इतर देशातील लोकसंख्येच्या वाढीच्या दरापेक्षा अधिक आहे. जगाची लोकसंख्या ही वार्षिक 104% या दराने वाढते. म्हणजे वार्षिक लोकसंख्येचा जगाचा वृद्धीचा दर हा 1.4% इतका आहे. त्याच वेळेला चायना या देशाचा वार्षिक लोकसंख्येचा वृद्धीचा दर 1% इतका आहे. आणि भारताचा वार्षिक वृद्धी दर, लोकसंख्या वाढीचा वार्षिक वृद्धी दर हे 1.95 म्हणजे जवळपास 2% इतका आहे. म्हणजे चायनापेक्षाही दुप्पट वेगाने भारताची लोकसंख्या ही वाढत असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. त्यानंतर आणखी एक लोकसंख्येच्या बाबतीत महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मगाशी मी बोललो की भारताचा दुसरा क्रमांक जगात लागतो लोकसंख्येच्या बाबतीत. फक्त भारतातील उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्याची संयुक्त लोकसंख्या हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्याही लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. तसेच भारताची लोकसंख्या जर आपण एकंदरीत अभ्यासली किंवा पाहिली तर आपल्याला लक्षात येईल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, नंबर 2 ब्राझील, नंबर 3 बांगलादेश, नंबर 4 पाकिस्तान आणि नंबर 5 इंडोनेशिया या 5 देशाच्या संयुक्त लोकसंख्येपेक्षा भारताची लोकसंख्या अधिक आहे. म्हणजेच मगाशी मी उल्लेख केलेले 5 देश, या 5 देशाच्या लोकसंख्येची बेरीज बरोबर एकट्या भारताच्या लोकसंख्येची बेरीज होणार. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या भारतामध्ये आहे. म्हणजे लोकसंख्या एका बाजूने या देशात असणारं मानवी संसाधन दर्शवितं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत सातत्याने भर पडत चालल्याचं आपल्याला लक्षात येईल.
या उपलब्ध असणाऱ्या मानवी संसाधनाला आपण योग्य प्रकारे जर वापरलो तर निश्चितच भारत हे चांगल्या प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास करू शकतं. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसून येईल की उपलब्ध असणाऱ्या लोकसंख्येचा म्हणजे मानवी संसाधनांचा आपण योग्य पद्धतीने वापर करत नाही. म्हणजे आपल्याकडे जे ह्युमन रिसोर्सेस उपलब्ध आहेत ते आपण योग्य पद्धतीने जर वापरलो तर निश्चितच भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास चांगल्या पद्धतीने आणखी वेगाने होईल हे आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे हे तिसरं जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वाढत्या लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवरती पडणारा भार. आता आपण आपल्या चौथ्या वैशिष्ट्याकडे वळूया. चौथं वैशिष्ट्य असं आहे की भारताचा कॅपिटल फॉर्मेशन रेट म्हणजे भांडवल निर्मितीचा दर हा वाढतो आहे. म्हणजेच भांडवल निर्मितीचा वाढता दर हे चौथं वैशिष्ट्य आहे. 1950 ते 1960 या 2 दशकात म्हणजे 1950 ते 60 आणि 60 ते 70 या 2 दशकामध्ये भारतामध्ये भांडवलाची कमतरता असल्याचं आपल्याला जाणवेल किंवा दिसून येतं. ही कमतरता सुरुवातीच्या काळात असताना नंतरच्या काळात म्हणजे प्रामुख्याने 1990च्या नंतर भारतामध्ये भांडवल निर्मितीचा दर हा वाढल्याचा आपल्याला पाहावयास मिळेल. या ठिकाणी एक मुद्दा आहे. 1% लोकसंख्या 1%ने जर वाढत असेल तर त्या देशामध्ये भांडवल हे 4%ने वाढणं गरजेचं असतं. जेणेकरून त्या देशातील लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे राहणीमान टिकवून ठेवण्यासाठी 1%ने लोकसंख्या वाढली तर 4%ने भांडवल निर्मितीचा दर वाढणे अपेक्षित आहे. तर त्या दराने जर भांडवल निर्मितीचा दर वाढत असेल तर लोकांचं राहणीमान टिकून राहतं. मगाशी आपण मागच्या वैशिष्ट्यांमध्ये पाहिलं की लोकसंख्या वाढत आहे. भारताची लोकसंख्या जवळपास दरवर्षी 1.95 म्हणजे जवळपास 2% दराने वाढत आहे. तर या ठिकाणी कॅपिटल फॉर्मेशन हे 8% दराने वाढणे अपेक्षित असतं. आत्ताच्या चालू घडीमध्ये जर आपण बघितलं, चालू कंडिशन जर आपण अर्थव्यवस्थेची बघितली तर जगातील इतर विकसित देशांच्या तुलनेत भारताच्या भांडवल निर्मितीचा दर हा अधिक असल्याचा आपल्याला दिसून येईल. कारण मोठ्या प्रमाणात भारतामध्ये गुंतवणूक होत आहे. गुंतवणूक कशावर अवलंबून असते तर प्राथमिक लेवलला गुंतवणूक हे लोकांच्या बचतीच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते आणि लोकांची बचत ही लोकांच्या उत्पन्न पातळीवर अवलंबून असते. हे भांडवल निर्मितीच्या बाबतीत पहिली बाजू. म्हणजे देशातील लोक बचत करत असतील तर त्या देशामध्ये गुंतवणुकीची शक्यता असते आणि तीच लोक बचत करू शकतात ज्यांच्याकडे उत्पन्न अधिक आहे. म्हणजे आपलं उदरनिर्वाह भागवून उत्पन्न शिल्लक आहे तीच लोक बचत करू शकतात. ही पहिली बाजू. आणि दुसरी बाजू अशी आहे की त्या देशामध्ये परकीय भांडवल किती प्रमाणात गुंतवलं जातं. म्हणजे परदेशातून त्या देशामध्ये भांडवल किती प्रमाणात येतं त्यावरही भांडवल निर्मितीचा दर अवलंबून असतो. आता आपण या ठिकाणी आकडेवारी जर बघितली, इथे आहे ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन अँड ग्रॉस डोमेस्टिक सेव्हिंग ॲज पर्सेंटेज ऑफ जीडीपी. म्हणजे भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती प्रमाणात भांडवल निर्मिती होते आणि किती प्रमाणात बचत होते याची आकडेवारी टक्केवारीमध्ये दाखवलेली आहे. इथे आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युनायटेड किंगडम म्हणजे युरोपमधील हे देश, जपान, जर्मनी हे 4 विकसित देश आहेत. या विकसित देशांचे ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे भांडवल निर्मितीचा दर आपण बघितला तर 1990 मध्ये
या विकसित देशांचा भांडवल निर्मितीचा दर या ठिकाणी 18, 20, 33 आणि 24 असल्याचा आपल्याला दिसून येईल. अलीकडच्या काळात म्हणजे 2014 मध्ये हा भांडवल निर्मितीचा दर हा जवळपास 18 ते 20च्या आसपास असल्याचा आपल्याला दिसून येईल. त्याच वेळेला चायनाचा भांडवल निर्मितीचा दर हा 35 पासून 2014 पर्यंत 48% वाढला. म्हणजे चायना या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 35% भांडवल निर्मितीचा दर होता, तो आता जवळपास 50% वाढला. म्हणजे चायनाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 50% भांडवल निर्मिती होते, असं त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. भारताचं जर आपण बघितलं तर पूर्वी भांडवल निर्मितीचा दर हा 24 होता, ते 31 पर्यंत वाढला. चायनाच्या तुलनेने हा दर कमी असल्याचा आपल्याला लक्षात येईल. तसेच बचतीचा दर तुम्ही भारताचा बघितलात तर चायनाचा बचतीचा दर आपण पाहिलात तर ते 38 पासून 50% वाढलेला दिसून येईल आणि भारताचा बचतीचा दर हा 23 पासून 30% वाढल्याचं दिसून येईल. आणि याची तुलना जर तुम्ही विकसित देशांसोबत केली तर हे वरील आकडेवारी आपल्याला पाहता येईल. इथे या भारत आणि चायना या दोन देशांच्या तुलनेत इतर सर्व विकसित देशांमध्ये बचतीचा दर कमी आहे. त्याचबरोबर भांडवल निर्मितीचा दर तुम्ही पाहिलात तर भारत आणि चायना यांच्या तुलनेमध्ये या सर्व विकसित देशातील भांडवल निर्मितीचा दर हा कमी असल्याचं आपल्याला पाहावयास मिळेल. म्हणजेच याचा अर्थ जगाच्या सर्व विकसित देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये भांडवल निर्मितीचा दर हा अधिक असल्याचा, वाढत असल्याचा आपल्याला दिसून येईल. हे विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं लक्षण आहे असं आपल्याला म्हणता येईल. सद्य परिस्थितीला भारत आणि चायना या दोन देशांमध्ये, ज्याला आशिया खंडातील मोठे देश म्हणतात, या दोन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक होत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चायनातील गुंतवणुकीवर थोडाफार परिणाम होतो आहे आणि भविष्यातही काही काळापर्यंत होणार आहे. परंतु आतापर्यंतची परिस्थिती आपण बघितली तर या चायना आणि भारत या आशिया खंडातील दोन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात विकसित देशांनी आपली गुंतवणूक या ठिकाणी केल्याची आपल्याला दिसून येईल. प्रामुख्याने 1990च्या नंतर भारताने जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण स्वीकारल्याच्या नंतरच्या काळात भारतामध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येईल आणि म्हणून येथील लोकांचे उत्पन्न वाढले. उत्पन्न वाढल्यामुळे त्यांच्या बचतीच्या सवयी वाढल्या आणि बचतीची सवय वाढल्यामुळे भांडवल निर्मितीचा दरही वाढल्याचा आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. म्हणून भारत आणि चायना हे इतर विकसित देशांच्या तुलनेत या दोन विकसनशील देशांचा भांडवल निर्मितीचा दर हा वाढतो आहे आणि भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे चांगली बाब आपल्याला म्हणावी लागेल. तर अशा प्रकारे हे दुसरं म्हणजे आजच्या लेक्चरचं दुसरं म्हणजेच हे चौथं वैशिष्ट्य, एकूण वैशिष्ट्यांपैकी हे चौथं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळेल. माझ्या पुढच्या लेक्चरमध्ये मी भारतीय अर्थव्यवस्थेची आणखी काही वैशिष्ट्यांचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करेल. आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो.